जी भूमिका असेल तर त्याच वेळेला मग मराठी माणसांना त्यासाठी बाहेरच्यांना मारहाण करणं आणि हाकलून देणं याचं विरोधाभास कारण नाही का त्याचा? नाही, अजिबात नाही. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी प्रगती होणार असेल तर त्याचा पहिला फर्स्ट प्रेफरन्स हा मराठी मुलांना आणि मराठी मुलींनाच मिळाला पाहिजे. म्हणजे मराठी मुलं इथून विमानं पकडून जर समजा तिकडे सिलिकॉन व्हॅलीमध्ये जात असतील आणि दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर तुम्ही त्यांचा जो काही त्यांचं जे टॅलेंट आहे ते टॅलेंट तुम्ही इथे का नाही यूज करत? म्हणजे माझं असं म्हणणं आहे, समजा एखादी इंडस्ट्री आली, बरोबर आहे, तुम्हाला हवी असलेली माणसं, मी नाही सांगत, तुम्हाला जे ज्या प्रकारच्या क्वालिफिकेशनची मुलं मुली जे हवेत, बरोबर आहे, पहिल्यांदा त्या तालुक्यात शोधा, नाही मिळाली, जिल्ह्यात शोधा, नाही मिळाली, बाहेरच्या जिल्ह्यात शोधा, नाही मिळाली, मुंबईत शोधा, असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये एक तुम्हाला मराठी मुलगा किंवा मराठी मुलगी तुम्हाला कुठच्याही विषयामध्ये सापडणार नाही. असं होऊ नाही शकत. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बाहेरून माणसं लागतात कशाला? म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज ज्या वेळेला उभ्या राहतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तरुणाला किंवा तरुणीला किती माहिती असतं किंवा किती कळतं की अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत म्हणून. आणि मग इथले जे बेरके बसलेले असतात ते बाहेरून त्यांची माणसं इथे बदाबदा आणतात आणि मग ते इथे लावतात. म्हणजे आज बघा आपल्याकडे जो एक भाग म्हणतो आपण की कुठचा काम, कंत्राटी कामगार, बरोबर. आता ज्याच्यामध्ये तुम्ही इंडस्ट्रीला चेपलं पाहिजे, बरोबर, की जो सॅलरीचा जो एक नियम घालून दिलेला आहे, जेवढी सॅलरी तुम्ही द्यायला पाहिजे ती न देता त्याच्यापेक्षा कमी सॅलरी तुम्ही देणार, पैसे कमी देणार, आणि मग तुम्ही म्हणणार की बिहारमधली लोक बघा एवढ्या कमी सॅलरीमध्ये काम करतात. पण ते नियमबाह्य आहे, ते नियमाला धरून नाही. म्हणजे ते नियम पायदळी ज्यावेळेला इंडस्ट्री ज्यावेळेला तुडवते त्यावेळेला तुम्ही बाहेरून माणसं आणता. पण त्याबरोबर जर समजा सॅलरीमध्ये जर ते जे देणार असतील याच्यामध्ये कायद्याप्रमाणे जर होणार असेल तर आज महाराष्ट्रामधली मराठी मुलं काम करायला तयार आहेत. कोण नाही म्हणतंय? मी तुम्हाला सांगतो, रेल्वेमध्ये आपली मुलं जॉब करत नाहीत. मी ज्याला फॉर्म काढले आणि महाराष्ट्रभर वाटले, 5 लाख मुलांनी फॉर्म भरले. ते 5 लाख सोपी गोष्ट आहे. 5 लाख मुलांनी फॉर्म अर्ज भरले, सगळ्या त्यांच्या सर्टिफिकेट आणि सगळ्या गोष्टींसकट, आणि ते आम्ही रेल्वेला सादर केले. म्हणजे जर समजा एका महिन्यामध्ये जर फक्त रेल्वे एका विषयामध्ये जर 5 लाख मुलं जर तिकडे फॉर्म भरू शकतात तर महाराष्ट्रामध्ये आज 10-10.5 कोटी महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये तुम्हाला 1 कोटी मुलं मिळणार नाहीत? हे कोणीतरी पसरवतं, कोणीतरी उभं करतं भूत, आणि मग आपलेच लोक हे विचारायला लागतात की आहेत कुठे मराठी मुलं. एक मला क्षेत्र दाखवा, आत्ता बाजूला जा, ओबेरॉला जा, तुम्ही ताजला जा, आणि त्यांचा शेफ कोण आहे विचारा, त्यांच्याकडे रेस्टॉरंटमध्ये काम करणारे मुलं कोण आहेत विचारा. ती आलेल्या लोकांची इंग्रजीमध्ये बोलतात म्हणून कळत नाही ती मराठी आहेत, पण ती मराठी पोरं आहेत. या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी मराठी मुलं आहेत. आपणच काहीतरी भयंकर काहीतरी न्यूनगंडाने या सगळ्या गोष्टींचा एक विचार करत असतो आणि बघत असतो की मराठी मुलं काम नाही करत. कोण नाही काम करत? सगळ्याकडे कामच करतात की मुलं. पण मुंबईचं जो एक वातावरण जे होतं की जिथे सहजपणे लोक बाहेरनं येऊ शकतात, काम करतात, मुंबई सगळ्यांना आपलं म्हणते, ते तुमच्या आंदोलनामुळे ते बदललं गेलं. असं बाहेरच्यांना आपण आपलं म्हणत आलो, पण बाहेरचे जे आले ते आपल्याला परका म्हणत आले. त्यांची जी वृत्ती आहे ना ती नाही बदलली ना. म्हणजे ते बाहेरून ज्या वेळेला इथे येणार त्यावेळेला जग एक आहे, हा, असा एक काहीतरी त्यांचा तो हे असतो. आणि ते जेव्हा त्यांच्या राज्यात जाणार त्यावेळेला आम्ही आमच्या राज्याचे आहोत. म्हणजे काय? ही सगळी जी फेफरं येतात ना ह्यांना, ही सगळी जी नाटकं आहेत ही सगळी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, या ठिकाणी येतात. हे बाहेरून आलेल्या लोकांना आपल्या ठिकाणी येत नाहीत. बरं, बाहेरच्या ज्या राज्यांमध्ये मला आता सांगा, गुजरातमध्ये आज इतकी समजा इंडस्ट्री आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती येते, एक तरी जाहिरात येते का महाराष्ट्रामध्ये की मराठी मुलांनो या, भारत देश एक आहे, सारे भारतीय एक आहेत, आमच्याकडे आम्ही प्रगती करत आहोत, तुमची चरण कमलं आमच्याकडे लागू देत? नाही हे. मग प्रत्येक वेळेला महाराष्ट्राने कशाला विचार करायला पाहिजे या गोष्टींचा की तुम्ही या पाखरांनो बसा आमच्या फांदीवर? काय आवश्यकता नाही गोष्टींची. अंतिमतः निवडणुकीच्या टप्प्यावर जर गेला तर याचा राजकीय विचार करावा लागेल ना. कारण ज्या क्षणाला मुंबईमधली अमराठी लोकसंख्या जर वाढत असेल तर प्रादेशिक पक्ष म्हणून मराठी माणूस काय लग्नाशिवाय थोडी राहिलाय, तोही वाढवतोच ना. म्हणजे असं काय इतकं काही कमी होत नाहीये.
त्याचं प्रोडक्शन कुठे थांबलंय तो आहे. पण 36 मधल्या 20 मतदारसंघात मराठी जास्त आहेत ना आता. कुठे? विधानसभेचं जर तुम्ही 36 विधानसभा मतदारसंघ घेतले तर मुंबईमधले नाही हो, मराठी लोक आहेत ना. प्रश्न असा आहे की सगळ्या लोकांनी इथं ठरवा ना की मराठी कॅन्डिडेट द्यायचा, मराठी उमेदवार द्यायचा, की अमराठी लोक काय अमराठी दिला नाही म्हणून घरी बसणार आहेत का? मतदानाला उतरणारच आहेत ना. तुम्ही त्यांच्या सोयीने कशाला कॅन्डिडेट देताय?